जय 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 रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान उवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाण विदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. नवमस्कंध अवतरणिका. नवमस्कंद अध्याय प्रथम. वर्णिला वैवस्वत पुत्र सुद्युम्न, मनुचे 5 पुत्र उत्तम पृषदाग्री द्वितीयात. तृतीयात चवन ऋषी विवाहित झाला सुकन्येशी, नाभाग अंबरीष कथेशी निवेदिले चतुर्थात. दुर्वासा दुःखनिवृत्ती पंचमात सांगितली ती इक्ष्वाकू मांधाता सौभरी कथा ती षष्ठात. त्रिशंकू हरिश्चंद्र कथा सप्तमी, सगरचरित्र अष्टमी, भगीरथ कथा नवमी गंगावतरण. श्रीरामलीला दशमी एकादशी, इक्ष्वाकू वंश वेल द्वादशी, निमी वंश त्रयोदशी, चतुर्दशी चंद्रवंश. ऋचिक जमदग्नी परशुराम, पंचदशी कथा उत्तम, षोडशी क्षत्रिय संहारण वंश विश्वामित्राचा, क्षत्रवृद्ध रजी राजवंश. सप्तदशी कथा सुरस, ययाती चरित्र अष्टादशास, 19 वैराग्य त्याचे. पुरु दुष्यंत भरत कथा विसोत्तमी निवेदिता, भरतवंश रंतीदेव कथा 21ध्यायी. पांचाल कौरव मगध वंश 22व्यात सुरस, अनुद रय्यू तुर्वसु यदुवंश 23व्या माझे. विदर्भ वंश वर्णन 24व्यात केले कथन. ऐसा नवमस्कंध पूर्ण. पुढे दशम पूर्वार्ध. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज वैशाख वद्य प्रतिपदा शके 1946. आताच पौर्णिमेच्या दिवशी, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी कूर्म जयंती असते.
कुर्मावतार भगवंताने धारण केला. आपण पाहिलं समुद्रमंथनात त्यावेळेस कुर्मरूपाने भगवंताने त्या मंदराचलाला आधार दिला होता. ती कुर्म जयंती झाली आणि आज जी आहे ती देवर्षी नारदांची जयंती आहे. देवर्षी नारदांच्याबद्दल अनेक कथा आहेत. एक नारद पुराणसुद्धा एक वेगळं आहे. पद्मपुराणामध्ये उत्तरखंडामध्ये भागवत महात्म्य जे सांगितलेलं आहे, जे आपण सुरुवातीला या श्रीमद भागवताच्या प्रवचनाच्या अगोदर 6 अध्यायाचं आपण पाहिलं. त्यामध्ये या ग्रंथाची सुरुवातच जी आहे त्याचाच मथळा असा आहे की नारदांची भक्तीशी भेट, म्हणजे संपूर्ण श्रीमद भागवताच्या ग्रंथाचा सुरुवातीचा शब्द नारद आहे. नारदांची भक्तीशी भेट, बद्रीनाथाच्या ठिकाणी नारदांची भेट झाली आहे आणि त्यामध्ये म्हणतात वददेवी सविस्तरम दुःखस्य स्वस्य दुःखस्य कारणम. भक्ती जी आहे त्या भक्तीची भेट झाल्यानंतर नारद तिला म्हणतात, भक्तीला ते पाहतात की भक्ती त्या ठिकाणी रडत बसलेली आहेत आणि तिच्या मांडीवर 2 वृद्ध पुरुष झोपलेले आहेत, निचेष्टित पडलेले आहेत. तेव्हा म्हणते ती वददेवी सविस्तरम स्वस्य दुःखस्य कारणम, तुझ्या दुःखाचं काय कारण आहे मला सांगा. त्याप्रमाणे तिने जेव्हा सांगितलं तेव्हा नारद शपथ घेऊन सांगतात की तुझी स्थापना मी घरोघरी प्रत्येकाच्या हृदयामध्ये करेन, म्हणजे भक्तिभाव जागृत करण्याचं जे काम आहे ते मी करेन आणि तुला पुन्हा चांगलं तारुण्य प्राप्त होईल आणि हे तुझे मुलं जे आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे तरुणावस्थाला येतील, असं नारदांनी तिला आश्वासन दिलं. आणि तेच आश्वासन म्हणजे आपल्यामध्ये भक्तीचा जो संचार आहे तो त्या नारदांच्यामुळे भक्तीचा संचार प्रत्येकाच्या हृदयामध्ये असल्याचा अनुभव आपण आत्तापर्यंत घेत आहोत. जवळपास 150-200 प्रवचनं होत आली, पण प्रत्येकाच्या मनामध्ये या भक्तीचा उदय या श्रीमद भागवताच्या श्रवणाने, श्रीमद भागवताच्या अभ्यासाने आणि कृष्णाच्या भक्तीने सहजपणे झालेला आहे, असं आपला स्वतःचा अनुभव आहे. आणि कित्येक ठिकाणी आपण पाहतो हजारो लाखोच्या संख्येने लोक श्रीमद भागवताच्या कथेसाठी येत असतात, दूरदूरून येतात. त्याचं कारण हेच आहे की त्यांच्या ठिकाणी भक्ती जी आहे ती आता जागृत झालेली आहे. अभक्तांचा क्षय झाला आनंद वनभुवनी, समर्थ जे म्हणतात. जे अभक्त होते ते सुद्धा आता भक्तिमार्गाला लागलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहतो की या दशमस्कंदामध्ये सुद्धा पुन्हा येतं, पूर्वार्धामध्ये सुद्धा एक अध्याय येतो ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने केशी आणि ब्योमासुराचा उद्धार केलेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा नारदांनी भगवंताची स्तुती केलेली आहे. त्याचप्रमाणे या भगवान श्रीकृष्णाच्या 16,108 स्त्रिया ज्या आहेत, पत्नी ज्या आहेत, त्यांचा संसार भगवंत कसे करत असतील असं नारदांच्या मनामध्ये आलं आणि त्यांनीसुद्धा तो गृहस्थाश्रम पाहण्याची इच्छा भगवंताजवळ व्यक्त केली. तो सुद्धा एक अध्याय जो आहे दशमस्कंदाच्या उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहोत. या नारदांनी त्यांचा एक मंत्र आहे, चतुर्व्यूह मंत्र असं म्हटलेलं आहे त्याला. वासुदेव भगवंताचा गायत्री मंत्र म्हणून सांगितलेला आहे. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमःसंकर्षणाय च. या प्रकारे तो मंत्रसुद्धा आहे. आणि भगवान नारदांचं पूर्वचरित्र हे स्वतः सांगितलेलं आहे. ते सुद्धा आपण अगोदरच आपण हे ते पाहिलेलं आहे. आणि श्रीमद भागवताचा संदर्भ पाहायचा असेल तर प्रथम हे जे ज्ञान आहे ते भगवंताने आदिनारायणाने ब्रह्मदेवांना दिलं. ब्रह्मदेवाने ते नारदांना सांगितलं, नारदाने व्यासांना सांगितलं आणि व्यासांच्या मुखातून मग ते शुकदेवांपर्यंत आलं. आणि शुकदेवाने परीक्षित राजाला श्रीमद भागवतासारखा हा पूर्ण ग्रंथ जो आहे तो सांगितलेला आहे. शुकपरीक्षिती संवाद आपण जो पाहत आहोत. नारद जयंतीच्या निमित्ताने आजही त्या ठिकाणी अनेक ठिकाणी नारदांची जयंती साजरी केली जाते. पुण्यामध्ये शनिवारवाड्याच्या जवळ आपण गेलो तर त्या ठिकाणी एक समर्थांचं मंदिर आहे. जिजाबाईने स्थापन केलेला एक गणपतीसुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे नारद मंदिरसुद्धा त्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी कीर्तनाच्या जी परंपरा आहे, नारदीय कीर्तन परंपरा, त्याचे वर्ग त्या ठिकाणी चालतात आणि खूप मोठ्या प्रमाणावर हा प्रचार कीर्तनाचा, नारदीय कीर्तनाचा त्या ठिकाणी होत असतो. आणि बरेच गावोगावी जे आहे ती 2 पद्धती नारदीय कीर्तन आहे. त्यानंतर आज आपण पाहत आहोत की हा पंचमोध्याय जो आहे, 9वा स्कंदाचा 5वा अध्याय, म्हणजे दुर्वास ऋषींची दुःख निवृत्ती. मागच्या वेळेस आपण पाहिलं की दुर्वासाने शाप दिल्यामुळे, कारण काय की हे यायच्या अगोदर त्यांनी ते जलप्राशन केलं होतं, तीर्थ घेतलं होतं
आणि तीर्थ घेणं म्हणजे आपलं पारणं झालं, द्वादशी पूर्ण झाली असा अर्थ होतो. दोन्ही अर्थाने आहे. आणि तीर्थ घेतलं तर आपण जेवलो नाही हे सुद्धा अर्थ आहे. असं ब्राह्मणाने जेव्हा सांगितलं तेव्हा त्याच्यातला मध्य म्हणून त्या अंबरीष ऋषीने ते तीर्थ सेवन केलं आणि ते वाट पाहत बसले. पण अंतर्ज्ञानाने यांना जेव्हा समजलं तेव्हा ते त्यांच्यावर रागवलेले आहेत आणि त्यांनी शाप दिलेला आहे. साधवो हृदयं मह्यं साधूना हृदयं तोहम मदन्यते न जानन्ति नाहं तेभ्यो मनागपि. भगवंतच त्या ठिकाणी सांगतात, भगवंत प्रगट झालेले आहेत आणि भगवंत सांगतात की हे साधू जे आहेत, भक्त जे आहेत ते माझे हृदय आहे आणि त्यांच्या हृदयामध्ये माझा नित्य निवास असतो. आणि भगवंताची आज्ञा झाली दुर्वास ऋषींना की या सुदर्शन चक्रापासून आता तुला जर सुटका करून घ्यायची असेल तर एकच मार्ग आहे. उपायम कथयिष्यामि तव विप्र शृणुष्व तत्. आणि काय आहे, यतस्तु यातु वै भवान. आणि तू जाऊन त्या अंबरीषाला शरण जा, तेव्हाच हे चक्र जे आहे ते त्या अरिष्टापासून तू मुक्त होशील. आणि त्याप्रमाणे भगवंताच्या आज्ञेप्रमाणे आता हे जे दुर्वास ऋषी आहेत ते आता अंबरीषाकडे जातात. असा हा अध्यायाची सुरुवात. अंबरीष उपावृत्य तत्पादो दुःखितो गृहीत. आता दुःखी होऊन त्याने जाऊन राजाचे पाय धरलेले आहेत. आता अंबरीष राजाचा मोठेपणा पहा की दुर्वास ऋषीसारखे एवढे मोठे ऋषी ज्यांचा जन्म दुर्वास ऋषीचा आपण पाहतो कथा आपल्या श्री गुरुचरित्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये. ती दुर्वास म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे अनुसया मातेच्या पोटी यांचा जन्म झाला आणि तेच महेश म्हणजे पुढे दुर्वास ऋषी झालेले आहेत. तर एवढे मोठे ऋषी येऊन आपल्या पाया पडत आहेत हे पाहून त्यांनाच कसं तरी झालं राजाला. आणि राजा म्हणतात की अंबरीष म्हणतात खरं म्हणजे हा सुदर्शन चक्र जे आहे त्या सुदर्शन चक्राची स्तुती या ठिकाणी अंबरीषाने केलेली आहे. जवळपास 3ऱ्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत या सुदर्शन चक्राची स्तुती केली. आता त्या सुदर्शन चक्राला थांबवावं आणि आपल्या ज्या प्राणावर जे संकट आलं तेथून आपलं निवारण व्हावं म्हणून हे दुर्वास ऋषी अंबरीषाच्याकडे शरणागत झालेले आहेत. गणपती अथर्वशीर्षामध्ये गणेशाचं जेव्हा वर्णन येतं तेव्हासुद्धा असा श्लोक येतात. तम अग्निस्तम वायुस्तम सूर्यस्तम चंद्रमहा तम ब्रह्म भूर्भुवः स्वरम. म्हणजे त्या गणपतीचंच रूप जे आहे तेच अग्नी आहे, तेच वायू आहे, तेच सूर्य आहे असं जेव्हा गणपती अथर्वशीर्षामध्ये म्हणतात तसंच इतरही सगळ्या आपल्या पोथ्यांमध्ये पुराणांमध्ये अशाच प्रकारचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे सगळ्या देवता या प्रत्येकाच्या ठिकाणी पंचभूतांचा वास आहे. तसंच या ठिकाणी म्हणतात त्वम अग्निर्भगवान सूर्यस्त्वं सोमो ज्योतिषां पतिः त्वम आपस त्वम क्षितिर्व्योमः वायुर्मात्र इंद्रियाणी च. म्हणजे या सगळ्यामध्ये अग्नी, भगवान सूर्य, नक्षत्रमंडळाचा अधिपती असणारा चंद्र, जल, पृथ्वी, आकाश, वायू, पंचतन्मात्रा हे सगळं त्या चक्राला ते म्हणतात की हे सगळं तुझंच रूप आहे म्हणून मी तुला नमस्कार करतो. सुदर्शन नमस्तुभ्यं सहस्राराच्युत प्रिय. 1000 दात असणारं हे सुदर्शन चक्र आहे, मी तुला नमस्कार करतो. आणि मग ते म्हणतात की आता मी तुझी ही जी स्तुती केली ती पाहून आता तू तुझा जो क्रोध आहे त्या सुदर्शन चक्राला म्हणतो तो आवरून घे आणि या ऋषींना यापासून मुक्त करा. आमच्या कुळातील भाग्योदयासाठी या दुर्वासांचे तू कल्याण कर आणि हाच आमच्यावर सुद्धा उपकारच ठरणार आहे. यद्यस्ति दत्तम इष्टम वा स्वधर्मो वा स्वनिष्ठितः. अंबरीष राजा म्हणतात मी जर काही दान केलं असेल, मी जर काही यज्ञ केला असेल किंवा आपल्या धर्माचे उत्तम प्रकारे पालन केले असेल तर माझ्या वंशातील सगळ्या ब्राह्मणांना आपले दैवत आम्ही समजत असू तर या दुर्वासांचा त्रासाचा नाश होवो अशा प्रकारे ते त्या सुदर्शन चक्राला विनंती करतात. आणि मग ते सुदर्शन चक्र शांत झालेलं आहे. दुर्वास ऋषी म्हणतात मी भगवंताच्या भक्ताचं महत्त्व जे आहे ते मी जाणलं नव्हतं आणि म्हणून मी असा शाप दिला आणि मी तो फार मोठा अपराध केलेला आहे. आणि मग राजा तमकृता हारः प्रत्यगामन कांक्षया चरणां वपु संग्रह्य प्रसाद्य समभोजयत.
या राजाने तो पण काय केलं, कारण ते साधारण द्वादशीचं व्रत होतं राजाचं, आणि म्हणून राजा काहीही न खाता या ऋषींची आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या इतर ऋषींच्या येण्याची वाट पाहत होता. आता त्याने दुर्वासांचे चरण धरले आणि त्यांना आनंदाने बसवून त्यांना भोजन घातलेलं आहे. शुकदेव या ठिकाणी म्हणतात की दुर्वासाने अत्यंत संतुष्ट झाले आणि राजाच्या गुणांची प्रशंसा केली. आता हे दुर्वास ऋषी जे स्नानासाठी गेले होते आणि ते परत आले, ह्यामध्ये जवळपास 1 वर्षाचा कालावधी लोटला असं दिलेलं आहे. कारण ही खूप हजारो लाखो वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कालाची गणना आजच्यासारखी त्या काळामध्ये नव्हती, तर त्यामध्ये खूप मोठा काळ गेलेला आहे. आता इतके दिवस राजा त्यांच्या दुर्वास ऋषी परत येईल म्हणून त्यांच्या दर्शनासाठी म्हणून राजा तसेच थांबलेले होते आणि फक्त 2-3 पळी हातावर पाणी घेऊन त्याने ते आपली द्वादशी सोडलेली होती. आता दुर्वास ऋषी तिथून निघून गेले आणि त्यांनी भोजन पण केलेलं आहे. आणि मग आता राजा जे म्हणतात, राजा की गतेच दुर्वाससी सोमबरीशो द्विजोपयोगाती पवित्रम आहत. आणि मग म्हणतात की यानंतर अंबरीषाने आपल्यासारखेच गुण असलेल्या आपले जे पुत्र होते त्यांच्यावर राज्याचा कारभार सगळा सोपवला आणि अंबरीषाने विचार केला की आता आपण वनामध्ये जावं. आणि धैर्याने आत्मस्वरूपामध्ये आपलं मन त्याने एकत्र केलं आणि या संसारातून अंबरीष ऋषी मुक्त झालेले आहेत. मागे मी सांगितल्याप्रमाणे वनम विदेशात्मनी वासुदेवे मनोदधत ध्वस्त गुणप्रवाह, आणि आपलं मन भगवंताच्या चरणी एकरूप करून ध्वस्त गुणप्रवाह प्रवाहरूप संसारातून आता ते अंबरीष ऋषी मुक्त झालेले आहेत. इत्येत पुण्यम आख्यानम अंबरीषस्य भूपतेः संकीर्तयेन अनध्यायन भक्तो भगवतो भवेत. की अशा या अंबरीषाचं पवित्र आख्यान जो वाचतो, त्याचं जो स्मरण करतो अंबरीष राजाचं, आणि हे कथानक जो ऐकतो, म्हणजे आपण सगळेच आलो त्यामध्ये, तो भगवंताचा निस्सीम असा भक्त होतो असं या ठिकाणी या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे हा 5वा अध्याय थोडंसं लहान आहे, 27 श्लोक आहेत यामध्ये, त्यामुळे हे अंबरीषाचं आख्यान या ठिकाणी पूर्ण होतं. मागे मी सांगितल्याप्रमाणे अंबड जे आहे जालना जिल्ह्यामध्ये, जिथे आपल्या अच्युताश्रम स्वामींची समाधी आहे, निर्गुण मठ आहे, आत्ता 200 वर्षाची पुण्यतिथी त्या ठिकाणी फार चांगल्या प्रमाणे नियोजनबद्ध रीतीने साजरी झालेली आहे. त्या ठिकाणी जवळपास 67 कोटी त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप झालेला आहे मागच्या 3 वर्षात, 67 कोटी. आणि त्याच ठिकाणी जवळ असणारं जे डोंगर आहे, देवीचा डोंगर आहे, त्या ठिकाणी पायथ्याशी या अंबरीष राजाची समाधी आहे. आणि तानाजी देशमुख ज्यांनी देवीची अनेक पदं लिहिलेली आहेत, त्यांची आरती आपण नवरात्रामध्ये म्हणतो, या दोघांची समाधी एकाला एक लागूनच त्या ठिकाणी खालच्या बाजूला आहे. त्या भागात गेलात तर अंबरीषांचं दर्शन जे आहे ते जरूर घ्यावं. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां नवमस्कंधे अंबरीषचरितं नाम पंचमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आज आपल्याला 2 अध्याय घ्यायचे आहेत. आता आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे ना